नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सीडू ब्लॉग्समध्ये. माझ्यासोबत आहे माझा भाव हरीश ढवळे. तर आज वार आहे 31 ऑगस्ट 2024 आणि आज मुंबईच्या आगमनादिशाचं आगमन आहे चिंचपोकळी नगरीमध्ये चिंतामणीच्या. तर आज आम्ही आलो आहे, वाजले तर दुपारचे 2:01 झाला आहे आणि खातूच्या कारखान्यांच्या इथे आहे. तर आज आगमनात खूप धमाल येणार आहे आणि मुंबईचा सगळ्यात लाडका चिंचपोकळीचा चिंतामणी बाप्पाचं आगमन आहे. तर मुंबई नगरी दुमदुमणाऱ्या आज लालबाग परळ चिंचपोकळीच्या एरियामध्ये खूप सारे भक्त आलेले आहेत आणि ऑलरेडी बाकीच्या बाप्पांचं आगमन हे सुरू झालेलं आहे. सो चिंतामणी बाप्पाची वाट बघतोय. जास्त गर्दी नाही आहे कारण पोलीस सुरक्षा. आम्ही एका बिल्डिंगमधून घुसून रस्त्याला बाहेर पडलेलो आहे. तर आज बघूया आता आगमन सोहळा कसा होतोय आणि हा ब्लॉग तुम्ही नक्की पहा. हे बघा आतमधल्या रस्त्याची सध्याची परिस्थिती 2:01 आगमनाधीश चिंचपोकळीचा चिंतामणी वर्ष 105. आणि आता इथे सुद्धा एका बाप्पाचं आगमन आहे. नाव आपण पाहूयात. चार बंगल्याचा राजा मोरया. चार बंगल्याच्या राजाचं आगमन होतं ते करून आता पुढे आपल्या चिंचपोकळीच्या चिंतामणीचं आगमन आहे. ढोल ताशे वाजतात. खतरनाक गर्दी आहे, खतरनाक. आणि आपला उत्सव हा गर्दीमध्ये शोभून दिसतो. तर त्या गर्दीचं नवल नाही वाटलं पाहिजे. चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सज्ज आहे आणि हे गणेश भक्त सुद्धा सज्ज आहेत आमच्यासारखे जे उत्सुकता घेऊन येतात आगमनासाठी. पोस्टरबाजी चालू आहे कारण जगभराचं सोडून द्या, देशभरामध्ये खूप काही घडतंय आणि त्याच्यामध्ये बाप्पाचं आगमन चालू झालंय. श्रावण मास आहे. सो लेट्स गो अँड एन्जॉय दिस ब्युटिफुल स्पिरिच्युअलिटी इन दिस हियर सिटी ऑफ ड्रीम्स मुंबई. वॉटरमेलन ज्यूस आहे. बाप्पाचं आगमन आहे ना, फ्री आहे. गर्दी. गणपती बाप्पा मोरया.
भाई भाई गणपती बाप्पा मोरया. तर खऱ्या अर्थाने आज मायानगरी मुंबईमध्ये सण साजरा होतोय. हा भाई वाशा सीड ब्लॉग सिद्धेश पोलेकर. आणि गर्दीचा नवाल हे मुंबईकरांना कधीच सांगू नका. गणेशोत्सवाचा काळ आहे आणि गणेशोत्सवामुळे गर्दी ही होणारच आहे. तर पुन्हा एकदा सुखाच्या सोहळ्यामध्ये परम सुखाच्या सोहळ्यात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. चिंचपोकळीचा चिंतामणी बाप्पा आणि आपलं त्याच्यावर असलेलं प्रेम आणि श्रद्धा आणि भक्ती यामुळेच आपण सुखामध्ये राहतो. गणपती बाप्पा मोरया. पार्टनर ढोल ताशाच्या गजरामध्ये बाप्पाचं स्वागत होत आहे. आणि हा सुखाचा सोहळा थोडा भावनिक आहे, थोडा जल्लोषाचा आहे, थोडा उत्सुकतेचा आहे आणि आनंदाचा आहे. लालबाग परळ नगरीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि लालबाग परळचा गणेशोत्सव हा का खास असतो ही त्या भागातली गर्दी सांगून जाते की असंख्य मुंबईतून गणेश भक्त येतात या नगरीमध्ये. का तर मुंबईमधल्या भरपूर आणि नामांकित मंडळांचे बाप्पा इथून आगमनाला सुरुवात करतात. सो हीच ती गर्दी, हाच तो जल्लोष आणि हेच ते भक्तिमय वातावरण आता आपल्याला दिसणाऱ्या पुढचे 10 दिवस 6 तारखेपासून गणेशोत्सव सुरू होत आहे. तर तुम्हा सगळ्यांचं हार्दिक असं स्वागत आणि तुम्हाला गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. सीड ब्लॉग्स मार्फत मी सिद्धेश पोळेकर आणि माझा मित्र हरीश ढवळे, आम्ही दोघेही तुमच्या चिंतामणीच्या आगमनातून खूप आभार. लालबाग परळच्या चाळी अक्षरशः भरून गेल्यात, झोपलेली माणसं जागी झाल्यात आणि चाळींच्या गॅलरीमध्ये ही गर्दीच गर्दी आहे. जिथून दिसेल तिथून काना कोपऱ्यातून खिडकीतून दरवाजातून गॅलरीमधून सगळेजण बाप्पाच्या आगमनाला बाप्पा बघायला उभे राहिले. पब्लिक बस स्टॉपवर चढले. फुगे जे सोडले त्याची जाळी वरती मागच्या सिंहासनाला अडकली. भाऊ चढला आता वरती. भाई आपली स्टिक घेतली. आपल्या स्टिकने काम केलेलं आहे. खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. तर अशा तऱ्हेने आपली जी ब्लॉगिंग स्टिक आहे ती बाप्पासाठी कामाला आलेली आहे. वरती जे फुगे लावले होते ती जाळी अडकवली होती आणि त्या जाळीला काढण्यासाठी आपला ब्लॉगिंगचा उपयोग झाला आहे. भाई ये मोमेंट कभी नहीं भूल सकते. 2024 भाई बादशाह खतरनाक है एकदम. हेतवाडीचा लागला 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 भाई लागला.
खेतवाडीचा चिंतामणी 9वी गल्ली। तर सर्व आलेल्या गणेश भक्तांनी या नियमाची नोंद घ्यावी की ब्रिज धोकादायक असून कमकुवत असून ब्रिजवर कोणीही थांबू नये। आणि हीच चिंचपोकळी चिंतामणीची भव्य दिव्य तोरणांनी सजलेली चिंतामणी गल्ली। म्हणूनच मला लालबाग परळचा जो गणेशोत्सव आहे तो खूप आवडतो, कारण इथे प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये राजा बसतो आणि नामांकित मंडळाचे जे गणपती आहेत त्या त्यांच्या आगमनाची सुरुवात सुद्धा इथूनच होते। गणेश गल्लीचा राजा असो, रंगारी बदकचाळ असो, चिंचपोकळीचा चिंतामणी असो, लालबागचा राजा असो, मुंबईचा राजा असो, असंख्य असे राजे या लालबाग नगरीमध्ये वसतात। चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ वर्ष 105वे आणि चिंचपोकळीचा चिंतामणी, आणि हे प्रवेशद्वार आहे चिंतामणीच्या गल्लीचं। लालबाग नगरी कराल तितकं कौतुक खूप कमी आहे लालबाग आणि परळ नगरीचं। जोगेश्वरी बीट सज्ज झालेत आणि ते गणेश भक्त सुद्धा सज्ज झालेत की त्या तुफान आवाजावर तुफान नाच करायला। सो लेट्स गो बॉयज। आणि पुन्हा एकदा बोलेल की हा अखंड भक्तीचा सागर, हा अखंड भक्तीचा समुदाय आपण याची डोळा पाहणार आहोत आणि खूप आनंदाचा आहे। या परमसुखाच्या सोहळ्यामध्ये कधीच तुम्हाला दुःख मिळणार नाही, आनंद आणि हसरा चेहरा राहील नेहमी। So let's go.